आता काय करा, 2 न 10 ला गुणायचे, 2 गुणिले 10 काय येईल 20, बरोबर. मग गुणाकार काय आला पाहिजे 20 आला पाहिजे. बोल नका रे आपोपसर, तुम्ही दोघी आपोपसर बोल नका. गुणाकार काय आला पाहिजे 20 आला पाहिजे आणि मधली संख्या काय आहे 9, बरोबर. मग बेरीज काय आली पाहिजे 9 आली पाहिजे. आता लक्षात घ्या 5 गुणिले 4 किती येते 20 आणि 5 आणि 4 ची बेरीज किती येते 9. म्हणजे हे गणित तुम्हाला अवयव पद्धतीनं लिहिता येईल. आलं लक्षात. मग आता इथं तुम्हाला अवयव पद्धत वापरायची आहे. काय वापरायची अवयव पद्धत, लक्ष द्या. बघा पहिल्यांदा काय आहे 2y चा वर्ग अधिक 9y ची आपण फोड केली किती 5 आणि 4 म्हणजे काय येणार 5y अधिक 4y आणि शेवटचं स्थिर पद काय आहे अधिक 10 बरोबर 0. लक्ष द्या बाळांनो. आता इथं आणि इथं 2 कॉमन घ्यायचं आपल्याला. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे का नाही, म्हणजे 2 कॉमन घेऊ शकत नाही. इथं y आहे, इथं y y आपण कॉमन घेऊ शकतो. मग 2 राहिला, 1y कॉमन आला, 1 राहिला अधिक यातला y गेलाय कॉमन, राहिलं कोण 5. आलं लक्षात. आता इकडे बघा रे, इथं 4 आहे म्हणजे कोण आहे 2 गुणिले 2 आणि इथं 10 आहे म्हणजे कोण आहे 2 गुणिले 5. म्हणजे या ठिकाणी इथं 2 आहे, इथं बी 2 आहे, 2 कॉमन घेतलं काय शिल्लक राहिलं 2 राहिला y राहिला म्हणजे 2y अधिक काय राहिलं बाळांनो 2 कॉमन गेला ना, राहिलं काय 5 बरोबर 0. आता प्लसच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला जो कंस आलाय तो सारखा आला तर आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे कंसात इथं किती आलं 2y अधिक 5, इकडे बी किती आलं 2y अधिक 5 म्हणजे आपलं बरोबर आहे. आता 2y अधिक 5 जर कॉमन घेतलं बाळांनो तर काय राहिलं हा 2y अधिक 5 इथं आला, मग कोण राहिला y अधिक हा 2y अधिक 5 जर कॉमन घेतला तर कोण राहिला 2 बरोबर काय आलं 0. लक्ष द्या रे. आता हा कंस 0 घ्यायचा किंवा हा कंस 0 घ्यायचा म्हणजे काय ना 2y अधिक 5 बरोबर 0 किंवा y अधिक 2 बरोबर 0. मग y ची किंमत किती आली बाळांनो इथं बघा 2y बरोबर वजा 5. मग y बरोबर किती आलं वजा 5/2. y ची किंमत किती आली वजा 5/2 आणि याच्यावरनं y बरोबर किती आलं वजा 2. म्हणजे एक रूट काय आलं वजा 5/2 आणि दुसरं रूट काय आलं वजा 2. समजलं का. 2y चा वर्ग अधिक किती 9y अधिक 10 बरोबर 0 या समीकरणाला आपण 1 मानलं. लक्ष द्या बरं का, बोलत जाऊ नका. किती वेळा सांगितलं रे बाळा तुम्हाला, हा द्या की लक्ष इकडे. आता इथं काय येणार आहे ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. हे समीकरण नंबर 2. बाय कंपेअरिंग जर आपण कंपेअर केलं बाळांनो बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 सांगा a ची किंमत किती आली 2, b ची किंमत किती आली 9 आणि c ची किंमत किती आली 10 बरोबर. पहिल्यांदा काय काढणार आहे b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग वजा 4 a 2 आणि c किती 10. 9 चा वर्ग 81 वजा 4 दुने 8, 8 10 80, 81 वजा 80 किती आलं 1 बरोबर. 2 नंबरला काय काढणार आहे आपण 2a 2 गुणिले a ची किंमत किती 2 दुने 4. तुम्हाला b वर्ग वजा 4ac किती मिळाला 1 आणि 2a किती मिळाला 4. परत काय काढायचं आपल्याला y बरोबर काय येणार वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा वजा b ची किंमत किती 9 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac किती आलाय 1 म्हणजे वर्गमूळ 1 भागिले 2a किती आलं 4. नीट लक्ष द्या. आता इथं आपण हे लिहू शकतो बघा वजा 9 अधिक वजा वर्गमूळ 1 म्हणजे काय 1 आणि भागिले किती 4. मग आता y च्या किमती किती मिळतात 2. y बरोबर हे वजा 9 तसंच
एकदा काय घ्यायचं अधिक 1/4 आणि इकडं परत काय घ्यायचे y बरोबर -9 आणि अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं -1/4. नीट लक्ष द्या. y बरोबर सांगा -9 अधिक 1 म्हणजे किती आलं -8/4. 4 1 4 4 2 8. y किती मिळाला -2. y किती मिळाला -2 म्हणजे एक रूट मिळालं -2. इकडच्या बाजूला बघा y बरोबर -9 - 1 -10/4. 2 पंचे 10 आणि 2 दुने 4. y ची किंमत किती आली बाळांनो -5/2. म्हणजे पहिलं रूट आलं -2 आणि दुसरं रूट काय आलं -5/2 आलं. 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. कशाचा वापर करायचा आपल्याला पूर्ण वर्ग पद्धत. काय वापरायचं आपल्याला पूर्ण वर्ग पद्धत. नीट लक्ष द्या. पहिल्यांदा उजव्या बाजूला 0 का चेक करायचं आहे का आहे. दुसरं काय बघतो आपण y वर्गचा x वर्गचा m वर्गचा p वर्गचा सहगुणक काय पाहिजे 1. या ठिकाणी 1 आहे का नाही. म्हणजे तो 1 आणण्यासाठी 2 ला 2 न काय करावं लागेल भागावं लागेल. म्हणजे इथं काय लिहिणार समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भागून काय केलं आपण 2 न भागलं. याला 2 न भागलं बाळांनो 2y वर्ग भागिले 2 अधिक 9/2 अधिक 10/2 बरोबर 0/2. बघा 2 ला 2 कॅन्सल काय राहिलं y वर्ग अधिक 9/2 y अधिक 10/2 किती आलं 5 आणि 0/2 किती आलं 0. आता y वर्गचा सहगुणक चेक करा 1 आला का. जर y वर्गचा सहगुणक 1 आला तर y चा जो सहगुणक आहे का नाही कोणता 9/2. कोणता आहे 9/2. त्याला काय म्हणायचे दोन्ही म्हणायचं. काय म्हणायचं दोन्ही. 9/2 आलं. याच्यावरनं 1 किती येईल बाळांनो 9. हा 2 इकडे आला भागिले होईल 9/4. मग a 9/4 आलाय. मग a चा वर्ग काय येणार 9/4 चा वर्ग. 9 चा वर्ग किती 81. 4 चा वर्ग किती 16 बरोबर. मग a वर्गची किंमत किती आली बाळांनो 81/16. किती आली 81/16. या समीकरणामध्ये कोणतं समीकरण आहे y वर्ग अधिक 9/2y त्याच्यामध्ये 81/16 काय करायचं आपल्याला अधिक करायचे नंतर काय करायचे वजा करायचे आणि जे मुख्य स्थिर पद काय 5 बरोबर काय येणार आहे. आलं का लक्षात. हे 81/16 आपण अधिक केलं वजा केलं समजलं का. त्याच्यानंतर लक्ष द्या आता इथं y वर्ग अधिक 9/2y अधिक इथं काय करायचं आपल्याला फक्त 81 का 81 तिथं काय येणार आहे 9 चा वर्ग आणि 16 चा वर्गमूळ किती 4 म्हणजे 4 चा वर्ग म्हणजे 9/4 चा वर्ग. कळलं का. याचं काय केलं 81 चं वर्गमूळ 9 आणि 16 चं वर्गमूळ 4. आता नीट लक्ष द्या रे हे सोडवायचंय का नाही 5 चा छेद काय 1 वजा छेद समान आहे का छेद समान आहे का 16 1 16 1 न 81 ला गुणलं 81 16 न 5 ला गुणलं 16 पंचे 80 आणि इथं अधिक येणार हा पुढं. आता नीट लक्ष द्या रे. आता याच्या ऐवजी आणि याच्या ऐवजी काहीतरी लिहायचं आपल्याला बरोबर. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता y वर्ग अधिक 9/2y अधिक 9/4 चा वर्ग वजा ही सोडवल्याशिवाय डायरेक्ट लिहिता येणार नाही. वजा 81 अधिक 80 वजा 81 अधिक 80 किती येणार वजा 1 भागिले किती आलं 16. किती आलं 16 बरोबर किती 0. आता नीट लक्ष द्या रे. इथं y वर्ग अधिक 9/2y अधिक 9/4 चा वर्ग वजा या 1 चं वर्गमूळ किती 1च आणि 4 चं वर्गमूळ किती सॉरी 16 चं वर्गमूळ किती 4 आणि त्याचा काय होणार वर्ग. आलं लक्षात. मग आता काय करू शकतो आपण बाळांनो याच्या ऐवजी काहीतरी लिहायचं बरोबर. मग याच्या ऐवजी लिहिताना काय करतो आपण एक कंस करायचा त्याचा वर्ग करायचा वजा दुसरा कंस करायचा त्याचा वर्ग करायचा बरोबर काय
शून्य. आता इथं फक्त काय करा, पहिलं पद कोण आहे वाय, आणि इथं दुसरं पद कोण आहे 9/4. इथं अधिक आहे ना, मग इथं अधिक घ्या. आतापर्यंत 2 गणित सोडवली, त्याच्यामध्ये काय होतं इथं वजा होतं, म्हणून तिथं वजा लिहिलं. आता काय घ्यायचंय अधिक, आणि इकडच्या बाजूला काय येणार आहे 1/4चा वर्ग. आता लक्षात घ्या, या सगळ्याला आपण काय म्हणणार आहे ए, आणि याला काय म्हणणार आहे बी. थोडक्यात ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग आपण काय करतोय, एका कंसात बेरीज, एका कंसात वजाबाकी, बरोबर काय ना 0. मग आता बेरीज वजाबाकी कोणाची बघा, ए म्हणजे कोण आहे वाय अधिक 9/4. त्याच्यामध्ये 1/4 काय करणार आहे मिळवणार आहे, आणि परत वाय अधिक 9/4 त्याच्यामध्ये 1/4 काय करणार आहे वजा करणार. कळलं का? बर, आता नीट लक्ष द्या रे. इथं वाय अधिक छेद समान आहे का नाही याचा, मग इथं येणार 4, आणि 9 अधिक 1 किती आलं 10, म्हणजे 10/4 आलं. इकडच्या बाजूला काय होणार वाय अधिक हे 4 आहे असेल, 9 वजा 1 किती आलं बाळून 8, किती आलं 8, बरोबर किती आलं 0. आता हे आपण सोडवू शकतो कसं बघा, वाय बरोबर हे अधिक 10/4 आहे बरोबर. जर 0 केलं तर काय होणार तिथं वाय बरोबर वजा 10/4 होईल, किंवा वाय बरोबर लक्ष द्या, हे जर अधिक 8/4 आहे तेव्हा 0 बरोबर केल्यावर पलीकडे गेलं काय होणार वजा 8/4, काय होणार वजा 8/4. मग आता इथं बघा, बे दुने 4 बे पंचे 10, काय मिळाली पहिली किंमत वजा 5/2 पहिली किंमत मिळाली, आणि दुसरी किंमत काय बघा 4 1 4 4 2 8, वाय काय मिळाली वजा 2. आले काय?